श्रीराम समर्थ. आपण नामस्मरण भक्ती बघतो आहोत. अहो, नामस्मरण भक्तीने काय होतं तर जळती पर्वत पापांचे. अहो, नाम हे अत्यंत सुगम आहे, सुगम साधन आहे. अहो, प्रत्यक्ष काळ सुद्धा भक्ताला शरण येतो, पण त्याचे सामर्थ्यच इतकं अतुलनीय आहे. नामस्मरणाने इंद्रियांची आसक्ती जाते. सुखदुःखाच्या वादळात सुद्धा आपलं मन स्थिर राहू शकतं. समर्थांनी तर आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी प्रभू रामचंद्रांकडे मागणं मागून ठेवले की ज्याची संख्या 13 कोटी जपाची होईल त्याला आपण दर्शन द्यावं. तर हा जप कोणी अमोज करतं, कोणी मोजून करतो. जो जप अजपाजप त्याला म्हणतात, तो कसा असतो, तो श्वासागणिक असतो. जप करण्यासाठी तुळशी माला घेतात. अहो, त्याला 108 मणी असतात. प्रत्येक मण्याबरोबर अंतःकरणपूर्वक ईशस्मरण केले पाहिजे. म्हणजे आपल्या हृदयात भगवंताला जपणं म्हणजेच जप आहे. पण सामान्य मनुष्य कसं असतो हो, तर त्याचं वर्णन कबीर एका दोह्यामध्ये करतात. माला तो करमे फिरे, जीभ फिरे मुख माही, मनवा तो चहुदिस फिरे, यह तो सुमिरन नाय, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. अहो, आपलं हाताने जप चालू असतो, मुखामध्ये जीभ फिरत असते, रामनाम घेत असते, पण आपलं मन कुठे फिरत असतं, ते सगळी दाही दिशेला फिरत असतं. कधी स्वयंपाकघरात जातं, सून किती तेल घालतेय याच्याकडे लक्ष असतं. कधी टी व्हीवरती मालिका कुठली चालली आहे, कधी आपल्या मनात वेगवेगळे विचार येत असतात. आणि असं ह्याला जप करणं म्हणत नाही. म्हणून ही तुळशी माला जी आपण घेतो ते कशासाठी, तर आपण एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा आपण तुळशीपत्र ठेवून देतो. मग हा तुळशीपत्र आपल्या देहावर आपण कायम स्वरूपी ठेवू शकत नाही. म्हणून तुळशीपत्र, तुळशी काष्ठाचे मणी हे त्या देहावर आपण धारण करू शकतो. म्हणजे हा देह ह्या परमेश्वरा तुझा आहे असं आपल्याला त्याच्यातून सूचित करायचं असतं. मग कोणी विचारतं ही माळ घ्यावी की नाही, तर महाराज असं सांगतात की लहान असताना मुलाला चालता येत नाही तेव्हा आई जसा पांगुळगडा देते, तसं सद्गुरू हे आपल्याला जपाची माळ देतात. कारण आपल्याला जपाची सवय नसते. मग जपाची सवय लागावी, गोडी लागावी, तिचं स्मरण व्हावं